आज आनंददायी शनिवार आणि आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा राजू खाली। तरी आजचा सर्वांसाठीचा पहिला प्रश्न आहे, संत गोरा कुंभार यांचे समाधीस्थळ कोठे आहे? संत गोरा कुंभार यांचे समाधीस्थळ कोठे आहे? तिघांचे सात वर आहे। सिद्धिका बरा सांग बाई। ते व्हेरी गुड, पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आणि त्यामुळे सिद्धिकाला दुसरा प्रश्न विचारला जाणार आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे, नेताजी असे कुणाला संबोधतात? नेताजी, व्हेरी गुड, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील बरोबर दिलेलं आहे। तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कुठे? जमसांडे, व्हेरी गुड। आणि सिद्धिकाला मिळते शाळेतर्फे एक वही, ती वही आणते बा। फोटो घ्या सर एखादा, चालू चला सर्वांसाठी परत एक प्रश्न सर्वांसाठी आहे, कारण आपल्याला एक विजेता मिळालेला आहे। आता दुसरा आताची घडी घाला सगळेजण, आताची घडी घालून बसा। हा, 125 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा करतात? पुण्यात श्री गणेश शतकोत्तर रौप्य महोत्सव, अगदी बरोबर उत्तर आहे। चला दुसरा प्रश्न श्री गणेश साठी। श्री गणेश, शीख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता? शीख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता? प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे, काय हरकत नाही, एका प्रश्नाचं उत्तर बरोबर नाही, बस एकच संधी आहे, डबल नाही। त्यानंतर हात केला गुरु ग्रंथ साहेब, बरोबर आहे, शीख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहेब आहे। तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, एखाद्या घटनेला किंवा वस्तूला 200 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा करतात? द्विशतक महोत्सव, बरोबर। बरोबर दिलेला आहे, फक्त एका प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यायचं आहे आणि आजची दुसरी विजेती होणार तू, तो म्हणजे कोण रे? अर्पिता। अर्पितासाठी शेवटचा प्रश्न आहे, पूर्ण कोन किती अंशाचा असतो? 360, व्हेरी गुड। चटचट विजेते मिळाले आपल्याला आज, पण हे विजेते आहेत, पण आपणही झालं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे आपण फक्त आताची घडी घालून बसायचं नाही। व्हेरी गुड, तिसरा आणि शेवटचा विजेता आणि तिसऱ्या आणि शेवटच्या विजेत्यासाठी पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेला जिल्हा? महाराष्ट्रामध्ये असा कोणता जिल्हा आहे ज्याला समुद्र किनारा जास्तीत जास्त लांबीचा लाभलेला आहे? कोणी आपण केला? अभिषेक, काय? रत्नागिरी, बरोबर आहे। चला पहिल्या प्रश्नाचं उत्तर अभिषेकने बरोबर दिलेलं आहे। अभिषेक साठी दुसरा प्रश्न थोडासा पहिल्या प्रश्नापेक्षा अवघड असणार आहे। तरी दुसरा प्रश्न असा आहे, जय जवान जय किसान असा नारा कुणी दिलेला आहे? व्हेरी गुड। चला तिसरा आणि शेवटचा प्रश्न आणि बक्षीस तयार आहे, घेऊन ये रे। एका प्रश्नाचं उत्तर द्यायचे आणि होईल तुला देणार। हा, भुरकट क्रांती म्हणजे कोणती क्रांती? कशाच्या उत्पादनाशी संबंधित आहे?
खत उत्पादन एकदम बरोबर. चला आपल्याला किती विजेते मिळालेले आहेत. आणि आपली आजची प्रश्न या ठिकाणी संपलेली आहे. धन्यवाद.